स्वारगेट उड्डाणपुलाचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले। स्वारगेट येथील जेदे चौकातील उड्डाणपुलाच्या कामास अखेर मुहूर्त मिळाला। शनिवार दिनांक 20 जुलै रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या उपस्थितीत या पुलाचे भूमिपूजन झाले। स्वारगेट येथील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी बांधण्यात येत असलेल्या या उड्डाणपुलाचे काम 5 वर्षांपासून रखडले होते। एकात्मिक रस्ते विकास प्रकल्पाअंतर्गत उड्डाणपूल उभारण्यासाठी महापालिकेने 2007 मध्ये रस्ते विकास महामंडळाला 40 कोटी रुपये दिले होते। त्यावेळेस या कामासाठी 99 कोटी रुपयांचा खर्च येणार होता। मात्र शहरात रस्ते विकास महामंडळाने केलेल्या कामांची रक्कम महापालिकेने थकीत ठेवल्याचे कारण देत महामंडळाने उड्डाणपुलाच्या कामास टाळाटाळ केली होती। रखडलेल्या उड्डाणपुलाच्या कामासाठी आमदार माधुरी मिसाळ आणि मोहन जोशी यांनी पाठपुरावा केल्याने ही प्रक्रिया पुन्हा सुरू झाली होती। त्यानंतर या उड्डाणपुलाचा आराखडा तयार करणे, त्यात सुधारणा करणे, निविदा प्रक्रिया राबवण्यासाठी यासाठी आमदार माधुरी मिसाळ यांनी पाठपुरावा सुरूच ठेवल्याने महामंडळाकडूनच हे काम करण्याचा निर्णय घेण्यात आला। उड्डाणपुलाच्या कामाचा खर्च 157 कोटी 85 लाख रुपयांवर पोहोचला आहे। ही रक्कम महापालिकेकडून देण्यात येणार असून त्यामध्ये महामंडळाला दिलेले 40 कोटी रुपये वर्ग करून घेण्यात येणार आहेत। तसेच निधी अभावी या पुलाचे काम रखडू नये यासाठी पुढील वर्षीच्या अंदाजपत्रकात 55 कोटींची तरतूद करण्याची मागणीही करण्यात आली आहे। ज्यावेळेस मी पालकमंत्री म्हणून या सगळ्याच राजकीय पक्षाच्या सर्व आमदारांना एकत्र घेऊन बसत असतो, त्यावेळेस अक्षरशः हे अधिकाऱ्यांना एवढं त्या ठिकाणी अतिशय कडक भाषेत सांगत असतात की बाबा शिंदेवाडीला काय झालं, अतिक्रमण कुणामुळे वाढली, कशामुळे वाहतुकीची कोंडी होतीये, कशामुळे एका घरातली मुलगी आणि महिला तुमच्या माझ्या डोळ्यात एकच वाहून गेली, निसर्गाने रौद्र स्वरूप धारण केल्यानंतर काय घडतं हे उभ्या जगाने उत्तराखंडमध्ये घडलेल्या घटनेनंतर पाहिलेलं आहे। आणि त्याच्यामुळे माझी विनंती आहे की काही झालं तरी निसर्गाने निर्माण केलेले ओढे असतील, नाले असतील, नद्या असतील, जे काही जेव्हा पृथ्वी अस्तित्वात आली तेव्हापासून त्याला कुठं आडकाठी निर्माण करण्याचं काम कुठल्याही राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी, कुठल्याही नागरिकांनी करता कामा नये। अधिकाऱ्यांनी पण तिथं अजिबात डोळे झाक करता कामा नये। खरं पाठीमागच्याच काळामध्ये पुण्यामध्ये अनेक प्रकारचे उड्डाणपूल व्हावेत। पुणेकरांनी त्याच्यामध्ये जसं मुंबईकरांनी तिथं विकणाऱ्या पेट्रोल डिझेलला काही अधिक कर आपण लावला, अण्णांना माहिती, आणि तशा पद्धतीनं आपण पण पुणेकरांनी त्याला अधिक थोडासा कर द्यावा आणि त्याच्यातून मोठ्या प्रमाणावर आपल्या इथं डेव्हलपमेंट करून घ्यावी, ज्याच्यातनं वाहतुकीची कोंडी सुटेल, जाणं येणं, शाळेमध्ये पोहोचवणं असेल, ऑफिसला जाणं असेल, आणखीन काही ठिकाणी जाणं असेल, ह्याच्यामध्ये गती यावी, हा त्याच्या पाठीमागचा दृष्टिकोन। पण सगळी कामं आपण नाही करू शकलो। त्याच्यामध्ये ते टॅक्सच्या बद्दल काही वेगवेगळ्या अडचणी आल्या। काही लोकप्रतिनिधींनी स्वतःचा खासदार आमदार निधी द्यायला पाहिजे होता, त्यामध्ये देखील काही यक्ष प्रश्न आपल्या पुढे निर्माण झाले आणि आज आता जवळपास 157 कोटीच्या आजच्या पुलाचं आपण भूमिपूजन केलं। त्याच्यात 127 कोटी पुलाचं काम, 30 कोटी रुपये बाकीच्या संदर्भातलं ज्या लाईन असतात, इतर काही बाबी असतात त्या शिफ्ट करणं वगैरे, असे अनेक त्याच्यात वेगवेगळ्या बाबी असतात। म्हणजे थोडं कमी 160 कोटी रुपये आपली महानगरपालिका त्याच्यातला काही निधी दिलाय। आता यंदा मला वाटतं 6 कोटीची तरतूद केली, पुढच्या वर्षी 55 कोटी, त्याच्या पुढच्या वर्षी 55 कोटी, अशा पद्धतीनं ती रक्कम पूर्ण केली जाईल। तर मग भाजपा असू द्या, शिवसेना असू द्या, त्याच्यात काँग्रेस असू, राष्ट्रवादी असू, अजून माणूस आमदार नाही अजून ते नाही, पण सगळ्यांची मदत त्याच्यामध्ये होते। कारण विकास कामाला मी बघितलं हे सगळेजण पॉझिटिव्ह अप्रोच ठेवतात, त्याच्यातला गमतीचा भाग जाऊ द्या, परंतु विकास कामाच्या बाबतीमध्ये कुणी त्याच्यात राजकारण आणू पाहत नाही। हा अनुभव मात्र मी त्याचा पालकमंत्री या नात्याने घेतलेला आहे। आपल्याला वाहतुकीमध्ये सिग्नलची व्यवस्था सुसूत्रता आणायची, त्याच्यामध्ये एकात्मिक प्रणाली विकसित करायची, वाहतुकीसाठी स्वतंत्र सुसज्ज नियंत्रण कक्ष स्थापन करायचे। परंतु पाठक, गुलाबराव पोळ मागे आम्ही मला वाटतं 20 का 30 कोटी गोळा उपलब्ध केले होते सीसीटीव्हीला, 30 कोटी, ते सगळं केलं। मध्ये काही कारणाने मी 3 महिने राजीनामा दिलेला होता, त्यावेळेस नंतर काय चीफ सेक्रेटरीच्या मनात आलं, ते म्हणले नाही आमचं आम्हीच करू।
त्यांचंही त्यांना होईना आणि आपण मला वाटतं का पुणे महानगरपालिका पिंपरी चिंचवड महानगरपालिका 7.5 आणि 10 कोटी, आमचे आमदारांचे खासदारांचे 10 कोटी आणि डीपीसी मधनं काही असं काहीतरी करून आम्ही तो मार्ग काढलेला होता. खरं तर नवी मुंबई गुलाबराव पोळ तुम्ही आणि पाठक इथं आहे, माझी तुम्हाला सूचना आहे, तुम्ही जाताना कधी नवी मुंबईत जावा. मीच तिथं सीसीटीव्ही कॅमेऱ्याचं उद्घाटन केलेलं आहे. त्यांचं जे काम आहे ते चांगलं चाललंय का, तसं असेल तर आता सीएसच्या नादी न लागता आपला निर्णय घेऊन मोकळं होऊ. नाहीतर काहीतरी घडलं ना पुणेकर असं मोकळं सोडायचं नाही पाठक. तुम्ही आता मनातच आणू नका माझा मी जाईल निघून, तसं काही नाही. गुलाबराव तुम्हालाही सोडणार नाही, पोलीस खात्याचे प्रमुख आहेत म्हणून. त्याच्यामध्ये आपल्याला लक्ष घालावंच लागेल. हे काहीतरी कधी कधी असे काही प्रश्न निर्माण करतात. बरं तुमचीच कमिटी केली, त्याच्यात आम्ही कुणीच लोकप्रतिनिधी नव्हतो. तुम्ही त्या ठिकाणी टेंडर मागवा, तुम्ही त्या ठिकाणी निर्णय घ्या आणि मग काही दुर्घटना घडली तर त्याची जबरदस्त किंमत निष्पाप नागरिकांना मोजावी लागते आणि त्याच्यामुळं त्याही बाबतीमध्ये आपण तातडीनं निर्णय घेण्याची गरज आहे.